पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात आणि सांगलीमध्ये आज पावसाचा जोर पाहायला मिळतोय। कोल्हापुरात 4 बंधारे पाण्याखाली गेलेले असून राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 19 फुटांवर पोहोचली आहे। आणि कोल्हापुरातील पावसाची परिस्थिती सांगायला आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आहेत। रणजित, एकंदरीत कोल्हापुरात पावसाचा जोर कसा पाहायला मिळतोय? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रविवारपासूनच पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे। काल सोमवार दिवसभर पाऊस होता, रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे। या पावसामुळे पंचगंगा नदी आणि भोगावती नदी पात्रामध्ये पाण्याची पातळी जी आहे या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकूणच 24 तासामध्ये जो पाऊस पडलेला आहे हा पाऊस साधारण 26.21 मिलीमीटर पावसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। या दमदार पावसाच्या हजेरीमुळे साधारण लघु बंधारे जे आहेत हे 2 बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत, तर राजाराम बंधारा, कोगे बंधारा यासह अन्य रुईचा एक बंधारा असे 4 ते 5 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जी सरासरी आपण पावसाची बघितली तर सर्वाधिक पाऊस हा चंदगड तालुक्यामध्ये साधारण 52 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्याखालोखाल गगनबावडा तालुक्यामध्ये 50 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। राधानगरीमध्ये 31.82 मिलीमीटर पावसाची नोंद आहे, तर आजरा तालुक्यामध्ये 38.50 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। आज सकाळपासून जरी पावसाने शहरामध्ये उघडझाप झाली असली तरी जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी हा जोरदार पाऊस चालू आहे आणि विशेषतः धरण क्षेत्रामध्ये हा पाऊस असाच जर चालू राहिला तर मात्र पंचगंगेच्या नदी पातळीमध्ये निश्चितच वाढ होताना आपल्याला दिसणार आहे। रणजित, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।